नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मराठी सिरियलमध्ये आता एक से बडकर एक व्हिडिओ आपल्या समोर येत आहे. आता जी सिरियल आहे ती अगदी इंटरेस्टिंग होत चाललेली आहे आणि आता आपण पाहतो की ऐश्वर्या जी आहे ती कशी सावलीच्या जीवावरती उठलेली आहे. मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे की घरामध्ये फक्त तिलोत्तमा आणि सावलीच आहे. सगळे घरामध्ये लेट येणार आहेत आणि हे जसं ऐश्वर्याला समजतं तेव्हा तिच्या डोक्यामध्ये एक मोठा प्लॅन तयार होत असतो. कारण ती असा प्लॅन करते की आता सावलीला कायमचं या दुनियेतून, या घरातून बाहेर काढायचं. कारण तिला असं वाटत असतं की सावलीच एकमेव माझी अशी दुश्मन आहे, जिला मी या घरातून काढू शकत नाही. पण आता तिच्याकडे खूप मोठी संधी भेटलेली आहे तिला या घरातून, या दुनियेतून सावलीला काढण्यासाठी. आणि एवढी अशी नीच ऐश्वर्या एवढ्या खालच्या पातळीवरती ती उतरत असते. जर ती एखाद्या बाळाला मारू शकते, तर सावलीला का नाही जीवे मारू शकत, हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. तर आता आपण पाहतो की तिलोत्तमा ही तर बेडवरती आहे. सगळे रात्री घरी लेट येणार आहेत आणि सावली एकटीच घरी आहे. आणि कोणालासुद्धा माहीत नाही की या घरामध्ये मी आलेली आहे म्हणून. जर आपण सावलीचा काटा काढला, तिला मारून आपण घराच्या बाहेर गेलो आणि रात्री लेट आलो, तर कोणाला काय कळणार आहे की घरामध्ये कोणी येऊन सावलीला मारले ते. आणि त्यामुळे असाच प्लॅन ही ऐश्वर्या करत असते. आणि आता ती त्या प्लॅनच्या वर्किंगला, तयारीला लागलेली असते. पण तिला माहीत नसतं या घरामध्ये अजूनसुद्धा कोणीतरी आहे. ते व्यक्ती म्हणजे 2 चोर आहेत आणि त्या 2 चोरांनी तिचं बोलणं हे ऐकलेलं आहे. तिलासुद्धा या 2 चोरांनी पाहिलेलं आहे. इकडे आपण पाहतो की जी सावली आहे ती मात्र तिलोत्तमाची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेत आहे. तिलोत्तमाच्या पायाला तिने औषध लावून दिलं. तिलोत्तमाची इच्छा नसतानासुद्धा तिनं तिलोत्तमाच्या पायाला औषध लावलं. तिलोत्तमाने कितीही तिला सांगितलं तरी सावली बोलली, माझं हे कर्तव्य आहे आणि मला ते करायचं आहे. तुम्हाला इथं दुसरं कोणी घरात दिसतंय का? जर दिसत असतं तर मी नक्कीच त्यांना बोलवलं असतं तुमच्या पायाला मलम लावण्यासाठी. पण त्यानंतर सावलीला असं वाटतं की मी काहीतरी जास्तच बोलली की काय, म्हणून ती जाऊन लांब खाली मान घालून उभी राहते. तर तिलोत्तमा म्हणते की आता बस कर नाटकं आणि राहू देत तो मलम, ठेव बाजूला आणि नको ही नाटकं करूस म्हणून. आणि त्यानंतर सावली तिथून निघून जाते. सावली तिच्यासाठी छान डाळ भात गरम गरम खायला आणते आणि तो तिला देतो. तिलोत्तमा म्हणते, मला तुझ्या हातचं काहीही खायचं नाही आहे. पण सावली तरी देखील त्यांना सांगते की तुम्हाला आता काळजी घेतली पाहिजे, कारण की तुम्हाला गोळ्या दिलेल्या आहेत आणि त्या आता जेवणानंतर तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत. पण तिलोत्तमाचा घास जो आहे तो तिच्या तोंडापर्यंत जात नव्हता, कारण की तिचा हात हा बिलकुल उचलत नव्हता. मग सावली बघते आणि नंतर ती तिलोत्तमाला भरवायला बसते. तिलोत्तमा तिच्या हातून खात नसते, पण सावली जबरदस्तीने म्हणते की मॅडम, आता एवढा हट्ट करणं बरं नाही. तुम्हाला मी एकदा सांगितलं ना, या घरामध्ये जर दुसरं कोणी आलं तर मी तुमच्यासमोर येणार नाही. पण प्लीज सध्या आत्ता तुम्ही खाऊन घ्या, कारण तुम्हाला गोळ्या खायच्या आहेत आणि जर तुम्हाला काही झालं तर सारंग सर मला ओरडतील. आणि त्यामुळे जी आहे ती तिलोत्तमा ही जेवत असते सावलीच्या हातून. एवढा असा गोड सीन इथं झालेला आहे आणि खूप छान हा सीन बघून वाटत आहे की एक जी काही सुशिक्षित बहू आहे, सून आहे आणि एक सासू, या दोघी एकत्र आलेल्या आहेत. आणि त्यानंतर हे मात्र बघते ऐश्वर्या आणि ऐश्वर्याच्या तळपायाची आग मस्तकामध्ये जाते. आणि त्याचनंतर तो एवढा मोठा प्लॅन जो आहे तो उभा करते की सावलीला या घरातून, या दुनियेतून बाहेर काढण्याचा. पण ते चोरांची नजर सावलीवरती सुद्धा असते आणि ऐश्वर्यावरती सुद्धा असते. आता ते चोर विचार करतात की ही जी मुलगी आहे त्यांना कळून चुकतं की ही आपल्यासारखीच गरीब आणि शांत मुलगी आहे. पण ही दुसरी जी बाई आहे ती खूप कपटी आहे. त्यामुळे आपल्याला त्या बाईवरती नजर ठेवायला पाहिजे आणि त्या बाईचा काटा आपल्याला काढायला पाहिजे. त्यानंतर त्यांना असं वाटतं की ही जी दुसरी गरीब मुलगी आहे ती आपलं काहीही करू शकत नाही आहे. ती आपलं काही करू शकणार नाही, कारण की ती एवढी गरीब आणि भोळी-भाबडी आहे. पण ही जी दुसरी कपटी बाई आहे ना, ती आपल्याला तिच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे आपण काय करूया, त्या बाईला पहिलं आपल्या समोरून तिला हटवलं पाहिजे. त्यासाठी आपण काय करायचं, तर आपण तिच्या डोक्यामध्ये दगड घालूयात आणि हा प्लॅन करून ते त्या ऐश्वर्याच्या मागे लागतात. आणि ऐश्वर्या जी आहे ती सावलीच्या मागे लागत असते. सावली कुठे जाते तिकडे ऐश्वर्या जात असते. त्यानंतर आपण पाहतो की इकडे तिलोत्तमाचं जेवण झाल्यानंतर सावली जी आहे ती किचनमध्ये जात असते आणि त्या विठुरायाला प्रार्थना करत असते की तिलोत्तमा मॅडमला लवकर बरं कर आणि घरी सारंग सरांना लवकर
पोचू देत म्हणून. आणि तेव्हाच मात्र ऐश्वर्या काठी घेऊन त्या सावलीच्या मागे मागे जात असते आणि सावलीच्या मागे मागे ऐश्वर्या जाते आणि ऐश्वर्याच्या मागे मागे ते 2 चोर आहेत ते दगड घेऊन मागे मागे जात असतात. कारण की त्यांना जे आहे ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये दगड घालायचा असतो. आणि आपण पाहतो की सावली ही विठ्ठलाच्या समोर उभी राहून विठ्ठलाला नमस्कार करत असते, त्यांना प्रार्थना करत असते आणि तिच्या मागे ऐश्वर्या जी आहे ती काठी घेऊन आलेली असते. आणि आपण बघतो की त्याच्या पाठीमागे 2 चोर आहेत ते दगड घेऊन आलेले असतात. आणि ऐश्वर्या जशी काही सावलीच्या डोक्यामध्ये काठी घालणार तेवढ्या ते 2 चोर आहेत ते ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये दगड घालत असतात आणि ऐश्वर्या जोरात ओरडत असते. त्या 2 चोरांना बघून सावलीसुद्धा खूप भीते आणि ओरडायला चालू करते. मात्र ते 2 चोर आहेत ते सावलीला गप्प करतात. गप्प बस असं तिला बोलत असतात. आणि त्यातला एक जो आहे चोर तो सावलीचा हात पकडतो आणि म्हणतो, शांत बस, आम्हाला या घरामध्ये चोरी करायची आहे म्हणून आम्ही आलेलो आहोत. आणि त्यानंतर सावली म्हणते, हे बघा, तुम्हाला जे काही करायचं आहे, जे काही न्यायचं आहे ते तुम्ही न्या, पण घरातल्या कोणालाही इजा पोचवू नका. आणि त्यानंतर आपण पाहतो की ते 2 चोर त्या सावलीला तिथं खांबाला बांधून ठेवत असतात. पण ती सावली म्हणते, मला बांधायची काहीच गरज नाही, मी माझ्याकडे जे काही आहे ना ते तुम्हाला मी देते, पण प्लीज तुम्ही इथून निघून जा, कोणाला घरात काहीही इजा पोचवू नका. मात्र ते 2 चोर असतात त्यांना ती समजून सांगत असते की हे सगळं चोरी वगैरे करणं हे सगळं चांगलं नाही. तुम्ही कशाला चोरी करत आहात? चोरी करणं म्हणजे किती मोठं पाप आहे. तुम्हाला माहिती आहे का? हे जर विठुरायाला समजलं, विठ्ठलाला समजलं, त्यांच्या नजरेतून कोणी वाचलं का? तुम्हाला माहिती का विठुरायाला किती वाईट वाटेल ते? आणि त्यानंतर ती अशी काही चोरांना तिच्या भाषेमध्ये समजून सांगत असते की त्या चोरांनासुद्धा अक्कल येते आणि ते चोरी करायचं सोडून देतात. आणि त्यानंतर ते चोर आहे तिची माफी मागतात की आम्हाला माफ कर सावली, सावली मॅडम, आम्हाला माफ करा, आम्ही आजपासून कधीही चोरी करणार नाही. कारण की सावलीने एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांना समजून सांगितलेलं असतं की चोरी करणं म्हणजे महापाप आहे, त्यामुळे किती मोठं नुकसान होऊ शकतं, तुमच्या मुलांवरती काय परिणाम होतील वगैरे वगैरे, ते खूप काही त्याला सांगत असते. आणि ते ऐकून मात्र ऐश्वर्या तोपर्यंत शुद्धीवरती आलेली असते. आणि हे ऐकून मात्र घरामध्ये तोपर्यंत सगळे आलेले असतात आणि ते बघतात की हा घरामध्ये चोर आहेत आणि सावलीनं अशा पद्धतीने त्यांना समजून सांगितलेलं आहे. आणि चोरसुद्धा सावलीची माफी मागत असतात आणि घरातल्यांनासुद्धा म्हणत असतात. आणि बेडरूममधून तोपर्यंत तिलोत्तमासुद्धा खाली येते की खाली एवढा काय मोठा कालवा चाललेला आहे ते. आणि त्यानंतर ती बघते की घरामध्ये 2 चोर आलेले आहेत आणि सारंग त्या चोरांना पकडतो. पण सावली म्हणते, त्यांना काहीही करू नका, ते चोरी करायला आले होते, पण त्यांच्या मनात आता चोरी करण्याविषयी काही नाही आहे म्हणून. आणि ते म्हणतात की पण तिने ऐश्वर्याच्या डोक्यामध्ये दगड घातला. पण ऐश्वर्या ती सगळं तिथंच निपटवते आणि म्हणते, नाही नाही, माझ्या डोक्यामध्ये दगड घातला, यात काही नाही, मीच घसरून पडले होते, असं तीच म्हणते. कारण की ते चोर तितक्यात सांगणार होते त्यांना की ही जी ऐश्वर्या आहे ती सावलीच्या मागे काठी घेऊन लागली होती म्हणून. आणि हे त्या चोरांनी सांगू नये म्हणून ऐश्वर्या ती स्वतःवरतीच घेते सगळं की मीच घसरून इथे पडले आणि मला टेबल लागला म्हणून. आणि त्यानंतर आपण पाहतो की सावली जी आहे ती त्या चोरांना एवढ्या चांगल्या पद्धतीने वठणीवरती आणलेलं असतं की सारंगला, चंद्रकांतजींना तिचं खूप कौतुक वाटतं की खरंच सावली, आज तू नसतीस आणि तू जर या चोरांना चांगलं ज्ञान दिलं नसतं तर आपल्या घरातला आज किती किती मौल्यवान वस्तू चोरीला गेल्या असतात. आणि खूप सगळे तिचे कौतुक करत असतात. तारा, सोहमसुद्धा घरी आलेले असतात. सोहमसुद्धा म्हणतो, खरंच वहिनी, तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, तू आज या चोरांनासुद्धा वठणीवरती आणलंस, खरंच तुला मानलं पाहिजे, तुझ्याकडे तू खूपच ग्रेट आहेस म्हणून. आणि हे सगळं तिलोत्तमालासुद्धा समजतं आणि तिलोत्तमासुद्धा चंद्रकांत तिलोत्तमाला म्हणत असते, बघ, तुझ्या सुनेचे आज किती कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तेव्हा तिलोत्तमाला सांगत असते की हो, माझेसुद्धा तिने आज पाय चेपू नको म्हटलं, औषध लावू नको म्हटलं, तरी तिने मला आज औषध लावलं होतं. तेव्हा चंद्रकांत म्हणतात की अगं, आपल्या घरामध्ये 2 चोर आले होते आणि आपल्या घरातील किती काही वस्तू चोरून गेल्या असत्या, पण आज सावलीमुळे हे सगळं वाचलं आहे. सावलीने चक्क त्या चोरांची समजत घालून त्यांना चोरीच्या मार्गावरून त्यांना परावृत्त केलेलं आहे. चोर हे चांगल्या मार्गाला लागलेले आहेत. आणि त्यानंतर चंद्रकांतजी आणि सारंग त्यांना कुठेतरी नोकरी लावतो असं आश्वासनसुद्धा देतात आणि सावली त्यांना सांगत असते
की सारंग यांना कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरी लावून द्या म्हणून. आणि तेव्हा ते चोर जे आहे ते सावलीच्या पाया पडायला जातात आणि सावली म्हणते, माझ्या पाया पडू नका, माझ्या पाया कशाला पडताय तुम्ही, हा जो विठ्ठल आहे त्याच्या पाया पडा, तो तुम्हाला सन्मार्गावरती घेऊन आलेला आहे आणि तोच तुम्हाला पुढेसुद्धा चांगल्या मार्गावरती नेणार आहे. तर सारंग म्हणतात, ठीक आहे, उद्या 10 वाजता तुम्ही माझ्या फॅक्टरीमध्ये या, तिथं मी तुम्हाला कामाची व्यवस्था तुम्हाला लावतो. ते माणूस म्हणतात की हो, तुमचे खूप खूप उपकार झाले की आम्हाला तुम्ही नोकरी देणार आहात ते. आणि अशा पद्धतीने सावलीची घरामध्ये अगदी वाह होत असते आणि तिलोत्तमालासुद्धा कुठेतरी वाटत असतं की खरंच सावली ही देवमाणूसच आहे आणि खरंच सावली खूप ग्रेट आहे. तिच्या दिसण्यावरती काही नाही, पण तिचं मन आणि स्वभाव तिचा खूप चांगला आहे म्हणून. अमृतालासुद्धा तिचं खूप कौतुक वाटतं की सावली, खरंच तू नेहमीप्रमाणे आज देखील तू असं काही वेगळं केलेलं आहेस आणि त्यामुळे तुझं घरामध्ये नाव झालेलं आहे. तर सावलीची सगळी तारीफ करत असतात. मात्र तारा आणि ऐश्वर्याला ते काही बघवत नाही. ऐश्वर्याला नील जो आहे तो रूममध्ये घेऊन जातो आणि तिच्या डोक्याला पट्टी करत असतो. पण ऐश्वर्याला मात्र खूप राग आलेला असतो. या सावलीमुळेच हे सगळं झालं आणि मी डोक्यावरती पडलेले आहे. पण सारंग हा विचार करत असतो आणि म्हणत असतो रात्री, ऐश्वर्या वहिनी, मी तुला सांगितलं होतं ना, तुझ्या लक्षात नाही का ते? त्यानंतर नीलसुद्धा म्हणतो, हो ऐश्वर्या, तुला सांगितलं होतं ना सारंगनी घरी यायचं नाही म्हणून, मग तू का घरी आलीस म्हणून. त्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला खूप काळजी वाटत होती मॉमची, कारण मॉम पडल्या होत्या असं मला समजलं, म्हणून मला राहवलं नाही, म्हणून मी घरी आले तर मला 2 चोर दिसले, म्हणून मी गपचूप घरामध्ये शिरले, जेणेकरून कोणालाही न कळू नये म्हणून. त्यानंतर सारंगला ऐश्वर्याच्या या बोलण्यावरती काही विश्वास बसत नाही. तो म्हणतो ठीक आहे, जाऊ देत म्हणून, शेवटी काय तुला हवं तेच तू केलंस ना वहिनी. आणि त्यानंतर असं बोलून सारंग तिथून निघून जातो. आता बघूया पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये जे ऐश्वर्या आणि तिलोत्तमा या दोघींचं नातं आता चांगलं राहणार आहे का. सकाळी आता ऐश्वर्या काय विचार करते, पुढे काय प्लॅनिंग करते, हे बघणं आता आपल्याला खूप मजेदार वाटणार आहे. तर आपल्या चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. थँक्यू.